नागपूर जिल्हा हादरला. बारूद कारखान्यास्फोट, 12 कामगारांचा मृत्यू. नागपूर जिल्ह्यातल्या काटोल तालुक्यातील राऊळगाव येथे असलेल्या SPL बारूद कंपनीत भीषण स्फोट झाल्याची घटना घडली. या दुर्घटनेत 12 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून 15 जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी नागपूर येथील रुग्णालयात हलवण्यात आलेलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार राऊळगाव येथील SPL कंपनीत सकाळी सुमारे 7:10 पहिला स्फोट झाला. कंपनीमध्ये स्फोटके बारूद तयार करण्याचे काम सुरू असताना अचानक स्फोट होऊन त्यानंतर आग लागल्याचे सांगितलं जात आहे. या स्फोटानंतर परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झाले आणि या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झालेल्या असून आग आटोक्यात आणण्याचा आणि आत अडकलेल्या कामगारांचा शोध घेण्याचं काम सुरू आहे. जिल्हाधिकारी आणि इतर प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून परिस्थितीचा आढावा घेत आहेत. या दुर्घटनेत मृत झालेल्या व्यक्तींची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे. कंपनीत काम करणारे बहुतांश कामगार आसपासच्या गावातील असल्याची माहिती समोर येते. जखमींना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलेला आहे. राऊळगाव परिसर हा जंगलाचा परिसर असल्याने इथे अनेक स्फोटकं बनवणाऱ्या खासगी कंपन्या आहेत. हा बफर झोन असल्याने इथे फारशी वस्ती नाही. आसपासच्या गावातील नागरिक या कंपन्यांमध्ये काम करतात. स्फोटाचे मोठे आवाज ऐकून परिसरातील नागरिक घटनास्थळी जमले असून या घटनेबाबत स्थानिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जातो आहे. या स्फोटाचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे. काही प्रत्यक्षदर्शींनी पहिल्या स्फोटानंतर आणखी स्फोट झाल्याचे सांगितलं आहे. या दुर्घटनेची चौकशी सुरू करण्यात आलेली असून बचावकार्य सुरू आहे. ब्युरो चीफ मंगेश उराडे, न्यूज 7 मराठी, काटोल, नागपूर. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.